1 जून जागतिक ब्राह्मण दिवस. हा दिवस इसवी सन 2021 मध्ये संपन्न झालेल्या जागतिक ब्राह्मण परिषदेत आर्य चाणक्य यांच्या पुण्य जयंती निमित्ताने घोषित करण्यात आला. हा दिवस ब्राह्मण समाजातील विविधतेचे आणि एकतेचे प्रतीक आहे. समाज, संस्कृती, ज्ञान आणि मानवी प्रयत्नांच्या विविध क्षेत्रात ब्राह्मण समुदायाच्या योगदानाचा हा सन्मान. अखंड भारताचं स्वप्न पहिल्यांदा पाहिलं ते आर्य चाणक्यांनी. तक्षशिला विद्यालयात शिक्षक असणाऱ्या आर्य चाणक्यांनी हजारो तुकड्यात विखुरलेल्या हिंदू राष्ट्राला एकत्र आणलं. धनानंदानं देऊ केलेल्या पदभाराला ठोकर मारत स्वतः सम्राट न होता चंद्रगुप्ताला सम्राटपदी बसवलं. श्रीराम वनवासात असताना अयोध्येचा पुत्रवत सांभाळ करणारे महर्षी वसिष्ठ अथवा ब्राह्मण ही कोणतीही जात नाहीये, ती एक जीवनशैली आहे. त्याचे अनुसरण जो करतो तो ब्राह्मण ठरतो. ब्राह्मणांची बौद्धिक श्रेष्ठता सिद्ध होते त्यांनी रचलेल्या वेदांवरून. कुणाची काव्य इतकी श्रेष्ठ असतात की तो अजरामर होतो महाकवी कालिदासाच्या नावानं. आमच्या ज्ञानोबा माऊलींची ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या जगण्याचा आधार होते. शस्त्र आणि शास्त्रात पारंगत भगवान परशुराम, त्यांना तुम्ही काय नाव द्याल, क्षत्रिय की ब्राह्मण? जन्माने ब्राह्मण तरीही दिल्लीपर्यंत आपली धमक सिद्ध करणारे कोण होते? बाजीराव पेशवे. राजपूत राजा छत्रसाल म्हणतात, जग उपजे दो ब्राह्मण, परशु औ बाजीराव. एक डाही राजपुतिया, एक डाही तुरकाव. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीसाठी मदत करणारे त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी, त्यांचे योगदान कसे विसरणार तुम्ही? इंग्रजांविरुद्ध बंड करून प्राणांची पहिली आहुती कोणी दिली? मंगल पांडे यांनी. काळ्या पाण्याची शिक्षा भोगून अखंड भारत मातेचं स्वप्न प्रत्येकाच्या उरात जिवंत ठेवलं वीर सावरकरांनी. बाळ गंगाधर टिळक, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आगरकर, चंद्रशेखर आझाद, राजगुरू आणि असे कितीतरी ज्ञात अज्ञात ज्यांनी स्वतःला स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात हसत हसत स्वाहा केलं. ब्राह्मणांवर पक्षपाताचा आरोप केला जातो, पण तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल की वर्णवार रचना करणारे ऋषी मनु हे क्षत्रिय होते आणि त्याही काळात ही रचना त्यांनी प्रत्येकाच्या कर्मावर आधारित केली होती, ना की जन्मावर. प्रिय हिंदूंनो, जागे व्हा. आपल्या दुही माजवण्याचं षडयंत्र ओळखा. अहो, किती वेळा घसा कोरडा करून तेच सांगायचं, पहलगाममध्ये जात विचारून हत्या नाही केली, धर्म विचारून मारलं. अखंड हिंदुत्वाचं स्वप्न फक्त ब्राह्मणांचं नाही, आपल्या सर्वांचं आहे. अजूनही जागे व्हा, एकजूट व्हा. ते उंदरासारखी बिळ करून राहिलेत आपल्या घरात, पोखरतायत आपला सबंध देश आतून. आता तरी सत्य बघा, एक व्हा.